श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया. आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर पहा, आज दसरा आलेला आहे आणि आज मंगळवार देखील आहे. हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते. दिवशी आपण प्रत्येक वस्तूची पूजा करत असतो. आपल्या घरात ज्या मशिनरी आहेत, जे काही वाहनं आहेत, म्हणजे 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, सायकल असेल, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या दिवशी या सर्वांची आपण या दिवशी पूजा करत असतो. दसरा हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि या दिवशी पहा, नवीन वस्तू खरेदी करण्याला सुद्धा खूप सारं महत्त्व आहे. सोनं खरेदी करण्याला खूप सारं महत्त्व आहे. पण बघा, घरामध्ये काही छोटे छोटे चाकू असतील किंवा मग अशा काही वस्तू आहेत ज्या हत्यारं आहेत, तर त्यांची आपण पूजा करत असतो. आणि त्याचबरोबर शेतकरी जे असतात तर ते शेतीची पूजा करतात. शेतीमध्ये जे अवजारं वापरले जातात त्याची पूजा करतात. आजच्या दिवशी सर्व गोष्टींची पूजा करण्याला खूप सारं महत्त्व आहे. त्याचबरोबर पहा, आपला एखादा व्यवसाय असेल, एखादा शॉप असेल, तर त्या व्यवसायातून आपल्या घर चालत असेल, म्हणजे आपल्याला पैसा मिळत असेल, तर त्या व्यवसायाची सुद्धा म्हणजे त्या ठिकाणची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये ज्या मशिनरी असतात तर त्या मशिनरींची पूजा केली जाते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या दसऱ्याच्या दिवशी पूजल्या जातात. पहा, आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. आपल्याला घरातल्या सर्व पूजा वगैरे सर्व करून घ्यायचं आहे. आता बघा, दसऱ्याला एवढं महत्त्व का आहे, तर दसरा या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता आणि त्याचबरोबर प्रभू रामचंद्र हे रावणाचे वध करण्यासाठी गेले होते. म्हणून हा दिवस खूप उत्साहाने आणि खूप प्रेमाने साजरा केला जातो. आणि त्याचबरोबर बघा, या दिवशी सोनं लुटण्याची सुद्धा प्रथा आहे. आपट्याची जी पानं आहेत तर ती सोन्याचं प्रतीक मानून ती संध्याकाळच्या वेळेस आपण सर्वजण एकमेकांना वाटत असतो आणि त्याच वस्तू त्या पानं देखील आपण पूजेमध्ये वाहत असतो. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळी कोणता उपाय करायचा आहे, म्हणजेच आपल्याला कापरासोबत अशी कोणती वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये बघा नजरबाधा होत असेल किंवा कटकटी होत असतील, दोष लागलेले असतील, तर हे सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड स्वरूपात नांदेल. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होईल. आणि पहा, आजच्या दिवशी आपण जे काही उपाय असतात ना, ते पूर्ण 100% यशस्वी ठरत असतात. त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ती कोणती वस्तू आहे आणि कशा प्रकारे जाळायची आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, बऱ्याच वेळा होतं काय, आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते, म्हणजेच काय, नकारात्मकता असते आणि दोषसुद्धा आपल्या घराला लागलेले असतात. आपण सुद्धा घरामध्ये काही ना काही वाईट शब्द उच्चारत असतो आणि आपल्या घरामध्ये देखील काही वाईट विचारांचे लोक येत असतात आणि यामुळेच पहा, आपल्या घरामध्ये दोष हे निर्माण होत असतात. नवरा बायकोची भांडणं होणं, त्याचबरोबर मुलाची आईची भांडणं होणं, मुलाचे वडिलांचे भांडणं होणं, नवरा बायकोची सतत कटकट चालू असणं, ह्या सर्व गोष्टी ज्या होतात तर ह्या अशा काही बाधा आपल्या घरामध्ये असतील तर त्या नक्की होत असतात. त्याचबरोबर आपल्याला अचानक घरामध्ये कुणीतरी आहे असा भास होत असतो. वाईट स्वप्न आपल्याला पडत असतात. घरामध्ये वारंवार कोणी ना कोणी आजारी पडत असतं. त्याचबरोबर आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. या सर्व गोष्टी ह्या घडायला लागतात. मेहनत आणि कष्ट करून आपल्याला यश प्राप्त होत नाही. तर यासारख्या ज्या अडचणी आहेत तर त्या आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही, त्यामुळे घडत असतात. तर बघा, अशा अडचणी आपल्या घरातून दूर करण्यासाठी काही उपाय देखील केले जातात. आता बघा, आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे, तर आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायला अजिबात विसरायचं नाही. तर आपली जी काही पूजा आहे तर ते सर्व पूजा वगैरे आपलं आवरायचं आहे, करून घ्यायची आहे. आणि ती पूजा केल्याच्या नंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि
2 लवंग घ्यायच्या आहेत आणि 2 वेलची घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर पूजेमध्ये आपण जी पिवळी मोहरी वापरतो ती पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे आणि चिमूटभर आपल्याला खडे मीठ देखील घ्यायचं आहे. आता बघा, तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये काळी मोहरी असते पहा, ती मोहरी घेतली तरी चालेल आणि जर तुमच्याकडे मोठं मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल. तर ह्या 4 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. आता ह्या 4 वस्तू ज्या आहेत तर त्या सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरांवरून 7 वेळा ओवाळून घ्यायच्या. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे बी व्यक्ती आहेत तर त्या प्रत्येक व्यक्तींवरून आपल्याला ती एक वेळा उतरवून घ्यायची आहे. तर बघा, ह्या ज्या काही आपण वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या आपल्या घरातल्या प्रत्येक भिंतीला टच करून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक कोपऱ्यामध्ये सुद्धा टच करायच्या आहेत. आता बघा, आपल्या घरामध्ये भरपूर वस्तू असतात, कपाट असतं, टी व्ही असतं, बऱ्याच वस्तू असतात. तर त्या वस्तूंनासुद्धा ह्या जी वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या टच करून घ्यायच्या आहेत. आणि आता काय करायचं आहे, तर जे आपण तांदूळ घेतलेले आहे प्लेटमध्ये तर बघा, आपण प्लेटमध्ये जे तांदूळ घेतलेले आहेत तर त्या तांदळावरती आपल्याला 11 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आणि ह्या घेतल्याच्या नंतर आता बघा, ह्या ज्या काही वस्तू आपण घेतल्या होत्या त्या वस्तू त्या कापरावरती टाकायच्या आहेत. आणि जर तुमच्या आसपास शमीचं झाड असेल तर शमीच्या झाडाचे जे काटे असतात ना, तर त्या काट्यामधला एक जरी काटा तुम्ही जरी घेतला तरी खूप झालं, पण एक जरी काटा आपल्याला भेटला तर नक्की घ्या. आणि हे जे काटे आहेत तर ते सुद्धा आपल्याला त्या वस्तू जाळायच्या आहेत, त्या वस्तूमध्ये टाकायचे आहेत. आता बघा, जर तुम्हाला त्याचे काटे नाही भेटले तर मग शमीचे जे पानं असतात तर ते पानंसुद्धा तुम्ही ह्यामध्ये टाकण्यासाठी घेऊ शकता. आता बघा, पूजा आपली एका साईडला राहील आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत, त्या एका साईडला प्रज्वलित करायच्या. आता बघा, आपली जी पूजा एकीकडे चालू आहे आणि एकीकडे हा धूर आपल्या घरामध्ये पूर्ण घरामध्ये झाला पाहिजे. आता बघा, जेव्हा आपण हे सर्व पेटवलं आणि त्या पेटवत असताना जसं आपण होम करतो त्याचप्रमाणे हे प्लेटमध्ये ह्या सर्व वस्तू पेटवायच्या आहेत. आणि एका साईडला आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींनी बसून घरातली आपली जी लक्ष्मीची आपण पूजा करणार आहोत तर एकीकडे आपण लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि एकीकडे हे प्लेटमध्ये वस्तू जाळवायच्या आहेत. सरस्वती मातेचे आपल्याला पाठीवरती सरस्वतीचे चिन्ह काढायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीची सुद्धा पूजा करू शकता. त्याचबरोबर ज्या काही मुलांचे पुस्तकं असतील, बऱ्याचशा गोष्टी आपण पूजेमध्ये वापरत असतो, झाडू असेल, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला पूजायच्या आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला सर्व पूजेमध्ये आपल्याला आपट्याची पानांचा वापर करायचा आहे, फुलांचा वापर करायचा आहे, हळदी कुंकू अक्षतांचा वापर करायचा आहे आणि ह्या सर्व गोष्टीची पूजा करायची आहे. आपले जे गुरु आहेत स्वामी समर्थ त्यांची पूजा करायची, जी आपली कुलदेवी आहे तिची पूजा करायची, सर्वांची आपल्याला पूजा करायची आहे. सकाळी आपण जेव्हा ही पूजा करणार आहोत त्यावेळेस आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो उघडा ठेवायचा आणि मग पूजेला सुरुवात करायची. आणि ही पूजा झाल्याच्या नंतर देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या घरातील जे काही समस्या असतील, अडचणी असतील त्या सांगायच्या आहेत. आपल्या घरामध्ये सदैव वास करावा असं लक्ष्मी देवीला प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि पहा, 11 कापराच्या वड्यांसोबत जेवढ्या वस्तू जळतील तेवढ्या जळू द्यायच्या आहेत आणि जर तुमच्या परत एक्स्ट्राचा कापूर त्यामध्ये टाकायची गरज नाही. आता बघा, ही प्लेट मधल्या ज्या वस्तू असतील त्या उरलेल्या त्या तसंच ठेवायच्या आहेत आणि सकाळी उठल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या वस्तू आपण एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायच्या आहेत. तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.